चांगलं आहे. कारण देव ज्यावेळेस चांगलं म्हणतो त्यावेळेस ते चांगलं असतं. लक्षात घ्या, देव ज्यावेळेस तुमची निवड करतो त्यावेळेस ती चांगली असते. पण शौलाची ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस सुद्धा शौल काय होता? बाध्यसुद्ध होता, चांगला होता, सुंदर होता, देखणा होता, उंचवडा होता, पराक्रमी होता. सगळ्या राजामध्ये ज्या क्वालिटी असायला हव्या त्या सगळ्या क्वालिटी त्याच्यामध्ये होत्या. आणि चांगला आहे तरी सुद्धा नंतर बायबल असं सांगतं शौलाविषयी देव अनुताप पावला. शौलाविषयी देव काय पावला? अनुताप पावला. का असं सांगण्यात आलेलं आहे? कारण शौलाची मिस्टेक झाली होती. शौल चुकला होता, माणसं चुकली होती. तुमची निवड बरोबर असेल कदाचित, पण तुमच्या चुका देवाला खेद देणाऱ्या असू नये कधीच. कारण देवाला जर खेद झाला तर देव दुर्लक्ष करतो. देव काय करतो? दुर्लक्ष करतो. कारण खेद, देवाला खेद होणं म्हणजे काय? देवाची कृपा हटणं. देवाला खेद होणं म्हणजे काय? देवाचं लक्ष निघून जाणं, देवाचं कृपा निघून जाणं. आणि कृपा निघून गेली की आपण संपलो. शौलाच्या जीवनातून कृपा निघून